याच गतीनं आपण गेलो तर एक वेळ बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सुद्धा आपल्याला वार्षिक अधिवेशन घ्यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आमची पावलं पडली पाहिजे. त्याचे आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष पोकळे साहेब, सरचिटणीस पी.के. गुरव, त्याचप्रमाणे डोंगरे साहेब, नगर साहेब, नैना थोरात, उपसंचालक सेवानिवृत्त शिंदे मॅडम, समोर बसलेले आपण सर्व जिल्हा संघटनांचे पदाधिकारी, कृतिशील सेवा संघटनेचे सर्व सदस्य, मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येनं आपण वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी नागपूर, जळगावपासून, रायगडपासून सगळ्याच जिल्ह्यामधून आपण इतक्या मोठ्या संख्येने आला आहात. आणि आजचं जे काही चर्चा मी उद्घाटनाच्या सत्रामध्येच फक्त आहे, परंतु सकाळचं सत्रसुद्धा खूप चांगलं झालं. आपल्या सर्वांनी खूप सक्रिय सहभाग घेतला. दुपारचं सत्रसुद्धा दुपारी आपलं 5 वाजेपर्यंत आहे. दरवर्षी संघटनेच्या वार्षिक अधिवेशनामधला जो काही उत्साह असतो तर दरवर्षी गायकवाड साहेब वाढताना दिसतो आहे. म्हणजे दरवर्षी याच्यामध्ये नवीन नवीन खूप ॲक्टिव्ह सदस्य जॉईन होत आहेत. आणखी मला आठवते की पहिली सर्वसाधारण सभा जेव्हा झाली 22मध्ये, त्यावेळेला खूप फार मर्यादित स्वरूपामध्ये त्याचं हे होतं. आणि पोकळे साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की जे काही भांडणं होती सगळी मिटवून टाकली त्यांनी मधल्या काळामध्ये. पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं याच्यामध्येच सगळा वेळ गेला होता. परंतु आज आपण पाहतो आहोत की खूप सकारात्मक अशा प्रकारची चर्चा झाली. जे सहभागी झाले आहेत त्यांना असं नक्की वाटेल की दरवर्षी हा वार्षिक सर्वसाधारण सभेला आलं पाहिजे. आणखी दरवर्षी आपण येताना आणखी पुढच्या वेळेला कमीत कमी आणखी एक तरी मित्र प्रत्येकाने बरोबर घेऊन आला पाहिजे. कारण जितकं जास्त मोठ्या संख्येनं आपण वार्षिक अधिवेशनाला उभं राहाल, उपस्थित राहाल, हीच खऱ्या अर्थाने एनर्जी आपल्या संघटनेला परत जाऊन काम करण्यासाठी मिळणार आहे. म्हणून अधिवेशन असणं किती महत्त्वाचं असतं हे ज्यांनी ज्यांनी संघटनामध्ये काम केलं आहे त्या सगळ्यांना लक्षात येईल की अधिवेशन फार महत्त्वाचं असतं, वार्षिक अधिवेशन फार महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांची एकत्र भेट होते, अन्यथा वर्षभर आपण भेटत पण नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं अधिवेशन व्हावं, खूप चांगल्या पद्धतीचं व्हावं. यावेळचं ऑर्गनायझेशन ऑफ अधिवेशन आणखी खूप चांगल्या पद्धतीनं मध्यवर्ती समितीनं केला आहे. त्याच्यामध्ये पोकळे साहेब आहेत, त्याच्यानंतर टी.के. गुरव, आपण सगळ्यांचा उल्लेख केला. पण तो पडद्यामागं सगळ्यात जास्त कामाला लावतात तर ते टी.के. गुरव आहेत. उभं राहा. पोकळे साहेबांना खांद्याला खांदा लावून जर का कोण खऱ्या अर्थानं काम करत असेल तर आपण सगळ्यांना मान्य असेल की हे टी.के. गुरव काम करतात. बरोबर आहे ना? त्यांना त्यांच्यासाठी खास करून पाहिजे आपण सर्वांनी काय. यावेळचं ऑर्गनायझेशन खूप चांगलं, म्हणजे ह्याच्यामध्ये पण आणखी सुधारणा होत चाललेली आहेत की आपण पहिल्यांदा एका हॉलमध्ये होतो, मग असे तिन्ही हॉलची नावं सांगितली. कुठंच अरे इकडे बसत ना, तुमचं काम संपलंय. कारण ती माझ्या पाठीमाग असल्यामुळे लक्षात येत नाही. तर प्रत्येक वेळा सभागृह सुद्धा एक उच्च दर्जाचं होत चाललेलं आहे. बरोबर आहे ना? तसं पत्रकार भवन आजचं सभागृह एकदम ऑप्ट आहे की आपली जे काही संख्या आहे त्याच्यासाठी अतिशय प्रॉपर. या ठिकाणी मी अनेक कार्यक्रमासाठी आलेलो आहे, फार मोठ्या मोठ्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की 5व्या रांगेच्या मागं सगळं मोकळं असतं, परंतु आज शेवटच्या रांगेपर्यंत सगळं भरलेलं आहे. याच्यामध्येच आपल्या सगळ्या अधिवेशनाची विशेषता समावेश झालेली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि याच गतीनं आपण गेलो तर एक वेळ बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सुद्धा आपल्याला वार्षिक अधिवेशन घ्यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आमची पावलं पडली पाहिजे. त्याची कॅपॅसिटी 1000 आहे. मी नुकताच एक कार्यक्रम तिथे केल्यामुळे तुम्हाला सांगतो. सुनंदा जरांगे मॅडमनी या ठिकाणी मेन्शन केलं की मी निढळ गावावरचं जे पुस्तक आम्ही तयार केलं आहे त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम आम्ही बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ठेवला होता. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ठेवायचं धाडस कुणी पुण्यात नॉर्मली करत नाही. परंतु प्रचंड पाऊस होता 3 दिवस मागं पुढं आणि तरी सुद्धा ओव्हरफ्लो सभागृह झालं होतं.
जर पाऊस नसता तर ते डबल कॅपॅसिटीने लोक जमले असती. तर मला खात्री आहे की या वेगानं आम्ही जर का वाढायला लागलो तर नक्की एक दिवस आपल्याला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कृतिशील अधिकारी कर्मचारी संघटनेचं वार्षिक अधिवेशन तिथंच व्हायला पाहिजे आणि दरवर्षी तिथंच भविष्यामध्ये व्हायला पाहिजे. एका वर्षी नाही, दरवर्षी तिथंच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करू आणि ते फार स्वस्त आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी नुकताच कार्यक्रम केल्यामुळे बालगंधर्वचे म्हणजे त्याचं रिप्युटेशन आणि त्याची मध्यवर्ती असणं त्याचं आणि त्याची काय म्हणतो हेरिटेज, त्याचा वारसा जो आहे ना तो फार मोठा असल्यामुळं त्या नावामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप काही सामावलेलं असतं. आणि ज्या दिवशी आमचं अधिवेशन तिथे होईल खऱ्या अर्थानं आमची संघटना एस्टॅब्लिश झाली असं म्हणतात. मी मगाशी बोलताना सगळ्यांनी मी मगाशी पोकळे साहेबांना विचारत होते की आपण 22 मध्ये अधिवेशन घेतो त्यावेळेला किती सभासद होते. तर त्यावेळेला आपले 1100 सभासद 22 मध्ये होते. आणि त्याच बैठकीमध्ये मी असं म्हटलं होतं की पुढच्या 3 वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर 26 पर्यंत आमची सभासद संख्या 10,000 पर्यंत झाली पाहिजे. मला आज अतिशय आनंद होतो की आम्ही 2.5 वर्षानंतर जवळपास आज 5,000 सभासदांची संख्या इथे आम्ही क्रॉस केलेली आहे. आणि डिसेंबर 26ला ही 10,000 क्रॉस व्हायलाच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं काम करत आहात, ज्या पद्धतीनं इनोव्हेटिव्हली काम करत आहात आणि सगळ्या क्षेत्रातले माणसं आता सहभागी व्हायला लागले. रेव्हेन्यूमधले पण आहेत, त्याच्यानंतर पुन्हा इंजिनिअरिंगनंतर आमची संघटनाच कॅप्चर केली असं म्हटलं तर चुकीचं व्हायला. सगळे इंजिनियरच आहेत आणि त्यामुळे खूप चांगलं काम चाललंय. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की इंजिनिअरिंगला आज हे ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर टॉपमोस्ट. आणि शिवाजी कॉलेजला मॅडम ज्यांनी पुस्तक आता लिहिलं त्या पण शिवाजी कॉलेजला प्राचार्य होत्या. शिवाजी कॉलेजला प्राचार्य पी.जी. पाटील सुद्धा होते, आपल्या सगळ्यांना माहिती, बॅरिस्टर पी.जी. पाटील. त्यांचा वारसा चालवणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये आणखी एक सहभागी सांगायला हरकत नाही. मी जेव्हा आबांच्या बरोबर मंत्रालयामध्ये काम करत होतो, मी आबाजेवाला ग्रामीण विकास, आबा म्हणजे आर पाटील साहेब. आर पाटील साहेब जेव्हा मंत्रालयामध्ये पहिल्यांदा मंत्री झाले तर त्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून आम्ही दोघे मित्र होतो. पण मित्र परिवाराच्या आग्रहाखातर मी प्रायव्हेट सेक्रेटरी झालो आणि पुढचा सगळा इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे. तर माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं, नंतर आबा उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले, तिथे मी सेक्रेटरी टू डेप्युटी सीएम ऑफिस म्हणून जॉईन झालो. माझ्याबरोबर काम केलेले या ठिकाणी प्रवीण शेटे आलेले आहेत, बी.एन. पवार आहेत, विधिमंडळामध्ये काम करतात. बरा जो विधिमंडळाचा पण प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. बी.एन. पवार आणि शेटे मंत्रालयामधले लोक सुद्धा या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. आपल्याला स्वतः कुठलं क्षेत्र राहिलेलं नाही की जे क्षेत्र आपल्याला ह्या संघटनेमध्ये जॉईन व्हायचं राहिलेलं नाही. आता प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामधून अधिक माणसं कशी येतील याच्यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की रेव्हेन्यूमध्ये फार स्कोप आहे. काही तहसीलदार मंडळी या ठिकाणी काम करतायत, इंजिनियर सगळे पुढे आहेतच, परंतु शिक्षण क्षेत्रामधून खूप मोठ्या प्रमाणावर खरं तर लोक असतात. डोंगरे साहेब बरोबर आहे ना की कारण ट्रेझरी चालवायच्यामध्ये त्यांना माहिती आहे की किती क्षेत्र कुठल्या विभागामध्ये किती कर्मचारी काम करतात ते डोंगरे साहेबांना माहिती आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त लोक काम करतात. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिक्षकापासून ते सगळ्या खाजगी संस्थांमध्ये रयसारख्या काम करणारे सगळेच लोकांची जर काही यादी काढली तर खूप मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्हली काम करणारे लोक आहेत. मला असं वाटतं की नलवडे साहेब आता रयत शिक्षण संस्थेमधल्या सगळ्याच ठिकाणी सेवानिवृत्त लोकांना या ठिकाणी कंपल्सरी करायला पाहिजे. तिकडचा अध्यक्ष इकडं अध्यक्ष असल्यामुळं तर तुम्ही सगळ्यांना टार्गेट करा तिकडे आपापल्या जिल्ह्यामध्ये रेस सेवकांना, माझे सेवानिवृत्त रेस सेवकांना तुम्ही टार्गेट केलं आणि माझं नाव सांगितलं तर नक्की ते जॉईन होतील तुम्हाला. त्यामुळे सोपं काम होईल. तर रेव्हेन्यूमधले लोक मोठ्या प्रमाणावर यायला पाहिजेत. आणि मला आनंद झाला की ॲडिशनल सीओ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मला मागाशी भेटले कोले साहेब. तर ॲडिशनल सीओ आले तर तिथे खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे ग्रामीण विकास विभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्ट्रेंथ असते. आणि म्हणून BDO काडरचे लोक, ॲडिशनल सीओ काडरचे लोक, भोकळे साहेब, भविष्यामध्ये सगळ्यांना पुढं आपण घेऊया. कारण मी त्यांच्याबरोबर काम केलं. ग्रामीण विकास विभाग मी चालवला असल्यामुळं 3 वर्ष आबांच्या बरोबर मला तिथली स्ट्रेंथ पण मला माहिती आहे. मी गृह खात्यामध्ये काम केलं आहे. गृह खात्यातले फार कमी लोक या ठिकाणी दिसत आहेत, परंतु त्यांना पण आपल्याला या ठिकाणी वाढवता येऊ शकतं. सर, ग्रामीण विकास विभाग, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग
म्हणजे इथं सगळीकडे, पण सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात इथे लोक असल्यामुळं आपण आता ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय, मला खात्री आहे की आम्ही खूप वेगानं वाढ होऊ शकते. आणि जितकं आम्ही एकत्र मोठ्या प्रमाणावर येऊ, प्रत्येक जण, आता मी पाहिली सगळ्याची भाषणं, सकाळची भाषणं पण खरं तर मला ऐकायला मिळायला पाहिजे होती, पण ते शक्य झालं नाही. मला अजून एक कार्यक्रम होता, आपल्याला कल्पना आहे की मला अजून एक 5 वाजता कार्यक्रम आहे. परंतु पुढच्या वर्षी मी पहिल्या सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्णपणे बसून तुमचे भाषणं ऐकणार आहे. तुमचे सगळे काम कसं करतात आपापल्या क्षेत्रामध्ये ते पण मी पाहणार आहे. आणि जेणेकरून खरं तर या कृतीशील संघटनेच्या ह्याच्या कार्यक्रमामधून आपल्या सगळ्यालाच प्रेरणा मिळाली, पण सगळ्यात जास्त प्रेरणा मला मिळाली असं मला वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे आणखी चांगलं काम करण्यासाठी ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या आजच्या कार्यक्रमातून इथे मला मिळालेली आहे. मी या ठिकाणी काही मुद्दे मांडतो फक्त, आणि त्याच्यानंतर, कारण खूप उशीर झालेला आहे आपल्याला, उमाकांत दांगड साहेब आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यांनी मराठवाड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कामाला सुरुवात केली आणि तसा आपल्याला फरक दिसायला लागलेला आहे. गेले काही दिवसापासून पोकळे साहेब आणखी गुरव साहेब सारखे माझ्या मागे लागले की पुण्याचे अध्यक्ष, पुण्याला अध्यक्षच आम्हाला अजूनही मिळालेले नाहीत. आणि विभागीय अध्यक्ष पुण्याला म्हणजे जसं विभाग वाईज पण आपण अध्यक्ष निवडलेले आहेत, जसं नाशिक आहे, औरंगाबाद आहे, नागपूर आहे, तसं पुण्यासारख्या ठिकाणी पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त लोक राहतात. म्हणजे एखादी आळी जरी झाडली पुण्यातली तरी 10-15 हजार माणसं निघतील सेवानिवृत्त. तर त्या लोकांना इथं का म्हणजे येत नाहीत हा एक प्रश्नच आहे. तर त्याच्यामध्ये कसं काम करता येईल, थोडंसं म्हणजे आयडिया लढवायची गरज आहे बेसिकली गायकवाड साहेब. आयडिया म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग व्हायला पाहिजे की पुण्यातली माणसं अधिकाधिक कसं मेंबर होतील. आणि म्हणून डोंगरे साहेब तुम्ही पण याच्या बाबतीमध्ये काम करायला पाहिजे की मला असे खात्री आहे की सेवानिवृत्त, मगाशी एक महासंघाचा आपण विषय घेतला, खूप चांगली गोष्ट आहे की सेवानिवृत्त जसं इंजिनियर्सच्या सुद्धा म्हणजे PWDचा पण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची संघटना आहे, जलसंपदा विभागाची, अशा प्रत्येक विभागाच्या आपापल्या सेवानिवृत्तांच्या संघटना आहेतच. पण ह्या सगळ्यांचा महासंघ व्हावा आणि त्यासाठी पण आपण प्रयत्न करतो आहोत आणि ते पण लवकरात लवकर होईल याची मला खात्री आहे. कारण महासंघ जर झाला, जसं की सेवेतल्या सगळ्या अधिकारी कर्मचारी संघटनांचा महासंघ आहे, त्याचे कुलते साहेब आपल्याला कल्पना आहे की आज ते नाहीत, खूप वाहून घेऊन त्यांनी काम केलं कित्येक वर्ष. आणि मग ते मंत्रालयामध्ये जेव्हा प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून रामराव वादिकांचे काम करायचे तेव्हापासून मी त्यांना ओळखतो, बरोबर आहे ना. तर ते सेवानिवृत्त होऊपर्यंत आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या प्रयाणापर्यंत अप्रतिम अशा प्रकारचं काम त्यांनी केलं, म्हणून ही संघटना इतकी उभी राहिली. सुरुवातीच्या काळामध्ये रगकर्णिकांनी काम केलं, कुलथेनी काम केलं, आणि म्हणून हे सगळ्या उभं राहू शकलं. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा महासंघ लवकरात लवकर कसा आपल्याला सेवानिवृत्तांचा महासंघ, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनांचा महासंघ आपण लवकरात लवकर कसा स्थापन करता याच्या बाबतीमध्ये नक्की प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. या वर्षामध्ये मला खूप आनंद झाला की 176 जवळपास 180 लोकांनी वैयक्तिक अर्ज केले की त्यांचे सेवानिवृत्तीचे प्रश्न. मगाशी तुम्ही स्वतःच एक उत्तम उदाहरण आहात खरं तर. म्हणजे असा लढवया सेवानिवृत्तीनंतर सेवक बघितलेलाच नाही मी तुमच्या इतका. त्यामुळं मला असं वाटतं की सेवानिवृत्तांचे प्रश्न त्या बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन झालेले आहेत, पेन्शनचे प्रश्न असो वगैरे वगैरे. परंतु जे राहतात ते खूपच जटिल काही ना काहीतरी प्रश्न असतात. माझा अनुभव प्रशासनात लागता आणि रयतमधला सुद्धा सांगतो, कारण रयतमध्ये आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी 18,000 सेवक काम करतात टोटल. म्हणजे त्याच्यामध्ये 12,500 टीचिंग स्टाफ आहे, 2,500 नॉन टीचिंग स्टाफ आहे, आणखी 3,000 लमसम आणि CHB वाले असतात असं टेम्पररी धरून. तर 18,000 लोकांच्या मध्ये ज्यांचे पेन्शन पेपर राहिलेले आहेत, म्हणजे मला प्रशासनामध्ये असताना जे जाणवायचं ते इथं पण जाणवतं की जो सेवेमध्येच फार लिथर्जिक आहे, ऑर्गनाइज अजिबात नाही, ज्यानं अजिबात चांगलं काम केलेलं नाही ना. मराठीमध्ये एक म्हण आहे ती घेत नाही, तर कुणाच्या मदतीला आलेला नाही. आणि असलीच माणसं आहेत की ज्यांचे तुम्ही अपवाद आहात त्याला. एक्झॅक्टली. तर माझा मुद्दा काय आहे की म्हणजे सक्षम आहे परंतु सुद्धा पेन्शन थांबली असे फार कमी लोक.
त्याला आमच्यासारख्या लोकांनी काहीतरी मुद्दाम उपद्रव केलेला असतो म्हणून तसं होतं. बरोबर पण नॉर्मली जे सेवेमध्ये पण अनऑर्गनाइज्ड आहेत, त्यांचं सेवा पुस्तक नाही, त्याचे नोट ड्यू जमा होत नाहीत, छोट्या छोट्या गोष्टी स्वतःचे पेपर स्वतःला त्याला सांभाळता येत नाहीत, ज्याला स्वतःचं सेवा पुस्तक सांभाळता येत नाही, अशा माणसांचे प्रश्न सेवानिवृत्तीचे आता दिसतात. आणि त्यासाठी आमची ही कृतीशील सेवा संघटना सक्षम आहे काम करण्यासाठी. आणि म्हणून अशा 176 लोकांचे प्रश्न आपण मिटवले. असे प्रश्न जे काय असते जटिल ते आपल्यापर्यंत यावेत, त्या लोकांना त्याचा ठीक आहे, त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये भलं नसेल काय केलं सेवेमध्ये असताना, पण त्याच्या कुटुंबानं काय घोडं मारलेलं आहे. बरोबर आहे ना. त्याच्या अकार्यक्षमतेमुळं पेन्शन आता मिळत नाही, पगार तर कोणाचाही चालूच राहतो सेवेमध्ये, काम करा नका नको करू. बरोबर आहे ना. पण तुम्ही सगळ्यांनी काम केलेले माणसं दिसता मला चेहऱ्यावर. तर त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर आपण वैयक्तिक प्रश्न 176 लोकांच्या पैकी जवळपास 80-90 लोकांचे प्रश्न सोडवले. 76 लोकांच्या प्रगतीपथावर आहेत. आणि आता एक ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आता नरोडे साहेबांनी तुमच्याकडे दिलेला आहे. तो सेवानिवृत्तांचा प्रश्न पेन्शन रिलेटेड नाही आहे, तो सामाजिक प्रश्न आहे, तो त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तर तो पण आपण म्हणजे तुमचे कुठले पण प्रश्न येऊ द्या, म्हणजे कोर्टातले असतील, पोलिसाचे, एनी प्रॉब्लेम विथ दी सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी हे सगळे आपण डील करू. आम्ही सगळ्या क्षेत्रातले माणसं काम करू. आम्ही विभागीय आयुक्त म्हणून आलोय, बाकी पोलीस क्षेत्रामधल्या माणसांना पण बोलावून घेऊ, त्याला मदत मार्गदर्शन तरी करू शकतो. बरोबर आहे ना, की पोलिसांचे प्रॉब्लेम आहेत, सगळे प्रॉब्लेम आहेत, तर त्यासाठी आपल्याला त्यांची नक्की मदत होऊ शकते. तर या दृष्टिकोनातून आपण सगळेजण चांगलं काम करतो आहोत. कोर्ट केसेस आपल्याला एक अहवाल खूप चांगला दिलेला आहे. आपण सगळ्यांनी, मी आणि गुरव आणखी पोकळे साहेब, आम्ही गेल्या 2-3 दिवसापूर्वी आजच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी म्हणून बसलो होतो. आणि मला सगळ्याच गोष्टी काय काय काम गेल्या वर्षभरामध्ये झाल्या, फार मोठ्या प्रमाणावर छोटी छोटी कामं आपल्या जिल्हा संघटनांनी केली आहेत, काही वैयक्तिक सभासदांनी केलेली आहेत आणि मध्यवर्ती ते रिपिटेशन करणार नाही वेळेअभावी. त्यामुळं ते सगळं आपल्याला मी पुन्हा पुन्हा रिपीट करणार, पण खूप चांगलं काम चाललंय आणि मी अतिशय समाधानी आहे. आरोग्य शिबिर आपण 49 भरवलेले आहेत आणि 3000 कर्मचाऱ्यांना त्याच्यातून फायदा झालेला आहे. नाडी परीक्षण माझं पण करायचं आहे लवकरच. तर ते नाडी परीक्षणामुळं तुम्हाला धन्यवाद देतो. नाडी परीक्षणामुळं आम्हाला मेंबर खूप व्हायला लागले. काहीतरी आम्हाला लोकांना घेऊन जावं लागतं ना द्यायला. नुसतं तोंडी जर का ते विम्यासारखं नाही चालत ना. आयुर्विमा म्हणजे आयुर्विमावाल्यांचं कसं काम करतात माहीत नाही, पण तुम्ही मेल्यानंतर काय फायदा कुटुंबाला होणार आहे हे सांगण्यासाठी तो आपल्याकडे येतो. बरोबर आहे. किती अवघड काम आहे हे करायचं, पण ते किती फ्लुएंटली करतात. तसं तुम्ही नाडी परीक्षणामुळे आम्हाला लोकांच्यापर्यंत पोहोचायला खूप संधी मिळते. तर ह्याचा जरा जास्तीत जास्त वापर कसा करतात नाडी परीक्षणाचा तो पण आपण विचारात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर स्मरणिकेच्याबद्दल बोललं पाहिजे. दुसऱ्या वर्षी स्मरणिका काढायला पाहिजे आणि त्याच्यातून थोडे पैसे मिळतील आपल्याला असं मुद्दा मांडला. आणि आपण स्मरणिकेचं काम सुरू झालं मागचं पहिलंच वर्ष, पण या वर्षी मागच्या वर्षापेक्षा कुठं गेले आपले संपादक अतिशय ही पत्रिका जी आहे ना स्मरणिका अप्रतिम झालेली आहे. आणखी खूप कौतुकास्पद आणि तुम्ही सगळ्या अडचणी सांगितला अशा पद्धतीने. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही नुकतीच एक नवीन उपक्रम सुरू केला रयत शिक्षण संस्थेमध्ये. रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्ही रयत शिक्षण संस्थेचं मासिक सुरू केलंय. म्हणजे आता हा 2च अंक आतापर्यंत प्रसिद्ध झाले. तुमच्यापर्यंत अजून घ्यायचे, सेवानिवृत्तांना अजून त्याच्यात नंबर करून घ्यायचे. तर सेवेमधले जेवढे कर्मचारी आहेत आमच्याकडे 18,000 त्यांच्यासाठी आम्ही तो काढला. आणि बौद्धिक शिक्षण क्षेत्रामधले बरेच मंडळी आहेत, तिकडे शिंदे मॅडम पण आहेत. शिक्षकांच्यासाठी बौद्धिक देण्यासाठी म्हणून तो अंक काढलाय. माहिती पत्रिका म्हणून नव्हे, की संस्थेमध्ये गेल्या महिन्याभरात काय घडलं हे सांगण्यासाठी नाही, तर करंट अफेअर्स जे जे काही घडतात त्याच्या संदर्भामध्ये अतिशय उच्च स्तराचं बौद्धिक देण्याच्या संदर्भामध्ये हा अंक सुरू केला आहे. तर त्याचे सुद्धा असं टाइमलाईन काढताना काय आमची गेल्या 2 महिन्यामध्ये तारांबळ उडाली त्याच्यावरनं मी तुमची तारांबळ काय उडाली असेल मी समजू शकतो. आणि म्हणून हा खूप चांगला अंक केलेला आहे. याच्यामध्ये काय त्रुटी आहे ते तुम्ही समक्ष भेटा, मला मी सांगतो. ते जाहीरपणे सांगण्याचा विषय नाही, पण हे खूप चांगलं. आणि जे अंक जे आहेत
ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणला की लेख काय फारसे आलेले नाहीत, तर खूप लेख आलेत. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तर काय याच्यात पाहिलं आपण की तुम्ही जे लेख आणलेले आहेत, कंटेंट खूप चांगला आहे. कंटेंट खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये जसं मगाशी रंग मावळतीचे तुम्ही अनुक्रमणिका वाचून दाखवली कुठे मॅडम, तसं मी हे जे लेख आपल्या स्मरणिकेमध्ये आलेले आहेत ते पण खूप चांगले लेख आहेत. त्याच्या नावावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल की खूप चांगले लेख आहेत. व्यथितनी कुंठित कल्याणराव सदाशिवराव भोसलेने लिहिलेला अंक आहे. सेवानिवृत्तधारकांचे आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचा विषय आहे. अनेक लोकांचं बघितलेलं आहे की सेवानिवृत्तीनंतर पहिल्याच वर्षात सगळं बॅलन्स संपून जातो. बरोबर आहे ना, विहीरपाड, घर बंद, लग्न जोरात कर आणि मोकळा होऊन जातो तो. असं होता कामा नये. याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे, त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांनी कसे असावे, कसे हसावे आणि कसे आनंदाने जगावे हा किसन हासेंचा आहे. मनशांतीसाठी सकारात्मक वृत्ती विठ्ठल पाठकांचा लेख आहे. सामाजिक परिवर्तनाला दिशा देणाऱ्या सावित्रीबाई फुले, रयतेचे मायबाप. मला माहित नाही रे शिक्षण संस्थेबद्दल लिहिले कशाबद्दल, म्हणजे रयतेचे म्हणजे खरं तर रयतेचा राजा एकच, राजा शिवछत्रपती. उतारवय छे एक नवी सुरुवात, रेडिओ एक अस्मरणीय वगैरे वगैरे. मोबाईलच्या विळख्यात आयुष्य वाया घालवू नका, सृष्टीचक्राचा इतिहास. खूप सुंदर अशा प्रकारे कुलते साहेबांच्यावर पण लेख लिहिलेला आहे. तर खूप चांगले लेख आहेत. पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर तुम्ही लेख पाठवा आणि संपादक मंडळाचं काम असं व्हायला पाहिजे की कुणाचा लेख घ्यावा, स्पर्धा व्हायला पाहिजे की उत्तमोत्तम लेख आम्ही याच्यामध्ये समाविष्ट करू शकलो पाहिजे, ना की आला तसा घेतला. बरोबर आहे, कॉम्पिटिशन इथं पण व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून अधिक आपण काम करण्याची आवश्यकता आहे. एक संदर्भातला आपण मुद्दा अतिशय योग्य उपस्थित केला. आपण पोटतिडकीनं मांडला भामरे साहेबांचं भाषण चालू असताना सुद्धा, पण गरजेचं होतं, ते फार महत्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्यामध्ये मी आता जस्ट धोंगडे साहेबांच्या बरोबर चर्चा करतो. तर मोबाईल धोंगडे साहेबांच्या बरोबर चर्चा करतो कारण ते अंतर्गत गोठात असल्यामुळं त्यांना तिकडची सगळी माहिती ते ठेवत असतात आणि त्यांनी जी काय माहिती दिलेली आहे भिवून जाण्याचं काही कारण नाही. मुद्दा मी त्यांनी मला त्यांच्याकडून मी ब्रीफिंग करून घेतलं. पंकज चौधरी, मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यांनी एका खासदारांना उत्तर दिलेलं आहे. आणखी त्याच्यामधल्या महत्त्वाचा पॅरा मी वाचून दाखवतो आपल्याला, किंवा म्हणजे याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की त्यांनी क्लिअर कट लेखी पत्र दिलेलं आहे. उत्तर आहे हे 1 मे 25चं पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक्झिस्टिंग पेन्शन रूल्समध्ये, रेग्युलेशन्समध्ये काहीही बदल केला जाणार नाही, तुम्ही घाबरून जाऊ नका. मला पहिल्यांदा मेसेज आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे की आता जे पेन्शनर आत्ताचे आहेत त्यांच्या पेन्शन संदर्भामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही असं लेखी त्यांनी दिलेलं आहे. किंबहुना त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की आता 8वा वेतन आयोग नेमलेला आहे. ही पण आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. 8वा वेतन आयोग नेमलेला आहे आणि त्या 8व्या वेतन आयोगामध्ये इन फ्युचर जसं महाराष्ट्रामध्ये घडलं ना 2000 साली की सेवेमध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असणाऱ्या लोकांना पेन्शन नाही असा शासनानं निर्णय घेतला. त्याच्याबद्दल आंदोलन झालं, तर परत तो रिव्हर्स केला गेला. तर याच्या बाबतीमध्ये आपल्या इतक्याच केंद्रीय सेवानिवृत्तांच्या संघटना सुद्धा खूप ॲक्टिव्ह आहेत आणि दे आर वर्किंग व्हेरी हार्ड. सो त्याच्यामुळं गव्हर्नमेंटनं जरी काही चर्चा झाल्या असल्या तर ते प्रॉस्पेक्टिव्ह आहेत. सेवानिवृत्त जे आहेत आजच्या घडीला त्यांच्या बाबतीमध्ये हा विषय लागू होणार नाही असं त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आणि त्यामुळं आपण एकत्रपणे लढू, त्याच्यावर लक्ष ठेवून राहूया. धोंगडे साहेब तुम्ही पण लक्ष ठेवून राहा. आपण गरज पडेल तिथं आंदोलन करायची वेळ आपण त्याच्यासाठी उतरू, तो भाग वेगळा. परंतु आजच्या मितीला लोकांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी त्याचं क्लॅरिफिकेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला आपल्या संघटने चालवायचे असेल तर पैशाची गरज असते, बरोबर आहे ना. त्यामुळे आर्थिक मदत आता सध्या जे काही पेन्शनच्या आपण जे काही स्मरणिका काढतो त्याच्यातनं काही शिल्लक राहते का? किती? चला म्हणजे आणखी जरा देणग्या जास्त वाढवा म्हणजे आपल्याला जास्त पैसे शिल्लक राहतील.
परंतु आपण 1000 रुपये जी काही आपली वर्ग हे आहे ना मेंबरशिप फी आहे, तर मी या ठिकाणी सगळ्या सदस्यांना असं जाहीर करतो, खूप पेन्शन आपल्याला मिळते, बरोबर आहे का? आणि काय काम करतो आता आपण? मला प्रश्न पडतो की सरकार पेन्शन आम्हाला का देतं का? एवढी पेन्शन देत आहे सरकार, हे आपण आता इथं तरी सेवानिवृत्त तरी मान्य करूया, बाहेर रडायचं असतं मान्य आहे, पण इथं तरी मान्य करू की सरकार भरपूर पेन्शन आपल्याला देते, बरोबर आहे ना? तर मी खरं तर पुढच्या काही अधिवेशनासाठी काही मुद्दे राखून ठेवतो, परंतु या वर्षापासून मी अध्यक्ष म्हणून सुरू करतो की यावर्षी मी आपल्या संघटनेसाठी 21,000 रुपयाची देणगी या ठिकाणी देऊ. आपण आपल्या पद्धतीनं तुम्हाला जे काही करायचं ते करा, द्याच असं म्हणणार नाही, पण देऊ नका असंही म्हणणार नाही, किती द्या असं म्हणणार नाही, पण तुम्हाला जेवढं वाटतं मनापासून तेवढं द्या, पण तू देऊया, कारण हे चांगलं काम आपल्या हातून याच्यामध्ये होणार आहे. मी शेवटच्या 2-3 मुद्द्यावर बोलणार आहे, आणखी संपवणार आहे. आपण सगळ्यांनीच मान्य केले त्याप्रमाणे आपण पोकळे साहेबांना आणखी टीके गुरव उभं राहा जरा 2 मिनिटं. हे सगळ्यांना, सुनंदा पण तुम्ही पण उभं राहता, तुम्ही आल्यापासून आमचे हे दोघे पण जास्त पळायला लागले, तर खूप चांगलं काम करतात. सगळ्यांनी त्यांना उभं राहून टाळ्या वाजून दिल्या, उभं राहून. आणि तिघांच्यामुळं आपण या ठिकाणी आलेलो आहे. त्यांना तुम्हाला म्हणत आहे धन्यवाद, खूप चांगलं काम करतात. आता 2 मगाशी सुनंदा जरांडे मॅडमने सांगितल्यामुळं की निढळ याच्याबद्दल 2 मिनिटं बोलणार आहे मी. आपल्याला सगळ्याला सांगायला हरकत नाही की माझं निढळ गाव सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये आहे. साताऱ्यापासून 50 किलोमीटरवर. आमचे शरद दोरगे माझे क्लासमेट सुद्धा या ठिकाणी आले. आपल्या सगळ्या क्लासमेटला आणूया शरद इथं मेंबर करूया पुढच्या वेळेपासून. आणि शेटे अख्खं मंत्रालय जोडा आपल्या संघटनेबरोबर. सगळ्यांनी पुस्तक वाचावं. शरदने पुस्तक घेतलं ऑलरेडी, आपण पण सगळ्यांनी घ्या. आपल्याला म्हणजे मला सांगायचा मुद्दा पुस्तक एवढ्यासाठी की मी सेवेमध्ये असणारे अधिकारी आहे. मी सेवेमध्ये लागलो 1982 मध्ये. त्यावेळेला मी 24 वर्षाचा होतो. त्या दिवसापासून ते मी सेवानिवृत्त होईपर्यंत 35 वर्ष, आणि त्याच्यानंतर आता 7 वर्ष, 42 वर्ष मी माझ्या निढळ गावाच्या विकासासाठी नॉनस्टॉप काम करतो आहे. नॉनस्टॉप याचा अर्थ की गावामध्ये प्यायला पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे ॲब्सोल्युटली वन ऑफ द वर्स्ट विलेज. आपल्या देशामध्ये जेवढे काही वन ऑफ द वर्स्ट ऑफ वर्स्ट विलेजेस असतील ते माझं गाव होतं. आणि त्या गावाच्या विकासासाठी 42 वर्ष काम करतो आहे. माझी एक नोकरवर्ग आणि व्यावसायिक संघटना आहे. म्हणजे निढळमधून नोकरी व्यवसाय करण्यासाठी जेवढी माणसं परगावी गेली त्या सगळ्यांची एक संघटना बांधली, निढळ नोकर वर्ग आणि व्यावसायिक संघटना. मुंबईला हेडक्वार्टर आहे तिचं. आणि आम्ही 750 माणसं दुष्काळी भागामध्ये चरित्रार्थासाठी दुसरं साधन नसल्यामुळे, शेती पिकत नसल्यामुळे, प्यायला पाणी नसल्यामुळं सगळे लोक अशी बाहेर पडली. त्या सगळ्यांची संघटना मांडली. त्या सगळ्यांना लोकांना गेले 42 वर्ष गावाच्या विकासासाठी जोडलेलं आहे. आणि दरवर्षी आम्ही त्या काळामध्ये 100 रुपये वर्गणी द्यायचो. 83 मध्ये दरवर्षी. त्या काळात ते 100 रुपये म्हणजे आजचे 5,000 रुपये. म्हणजे आताचे 21,000 रुपये त्या मानानं काहीच नाही असं म्हणलं पाहिजे. तर त्या लोकांना बरोबर घेतलं, गावातल्या लोकांना बरोबर घेतलं. आणि 5,000 लोकसंख्येचं गाव आहे. गावाची लांबी रुंदी 3.5 बाय 4.5 आहे किलोमीटरमध्ये. 4 ओढे आहेत, तिच्या लांबी 28 किलोमीटर आहे. तर या गावांचं सर्वांगीण विकासाचं काम पूर्ण झालं. त्याच्यावर पुस्तक लिहिलं आहे. म्हणजे दळवी पॅटर्न आपल्याला झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजलचा माहिती आहे. शासकीय कार्यालयामध्ये पण झिरो पेंडन्सी करता येते, डेली डिस्पोजल करता येतं, हे सिद्ध झालं. पुस्तक लिहिलं, सरकारनं तो सगळ्या कार्याला लागू केला. ग्रामीण विकासाचा पण एक दळवी पॅटर्न निर्माण झाला ह्या निढळ गावाच्या कामामुळे. आणि मग त्याचा अनुभव जो आहे तो शेअर करावा. आणि महाराष्ट्रामधली, देशामधल्या गावांनी आपल्या गावांचा विकास करण्यासाठी त्याचं वाचन करून आपल्या गावाची प्रगती करावी, हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे पुस्तक लिहिण्यापाठीमागचा. आणि तुम्ही आम्ही प्रत्येकजण आपापल्या गावातून आलेलो आहोत. मी माझ्या गावातून आलो आहे. आणि इकडे सगळे जर असं म्हणतात की एक अधिकारी जर का निढळ गाव घडवू शकतो, तर या राज्यातले सगळे अधिकारी आपापलं गाव करायला सुरुवात केली तर हे महाराष्ट्र बदलायला फार वेळ लागणार नाही. आणि तोच उद्देश आहे. तुम्ही सेवानिवृत्तानंतर सुद्धा माझ्या गावातले जेवढे काही 750 माणसं नोकरी करतात, म्हणजे गावामधली तरुण मुलं
10वी नापास किंवा पास झाले की गावातल्या विविध तरुण मंडळाचे मेंबर होतात ऑटोमॅटिकली, तिथे ॲक्टिव्हली काम करतात, त्याच्यातून मग गावासाठी कार्यकर्ते घडवतो. आणि जे परगावी गेलेले जे आहेत लोक, ते नोकरवर्ग संघटनेमधून गावाच्या विकासासाठी काम करतात आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर परत गावात येऊन गावाच्या विकासासाठी काम करतात. सो गेले 42 वर्ष माणसं रात्रंदिवस जन्माला आल्यापासून ते गावाच्या विकासासाठी आम्ही सगळे काम करतो. आणि त्याचा अनुभवाचं पुस्तक लिहिलेलं आहे, निरळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न हे गावाचं नाव आहे, पुस्तकाचं नाव आहे. ते लेखक आहेत सुनील चव्हाण म्हणून. आणि म्हणून हे पुस्तक आपल्याला खूप आवडेल, आपण ते जरूर वाचा म्हणून पुस्तकाबद्दल आपल्याला सांगितलं. फक्त निढळ गाव नाही, म्हणजे मी 2 वर्षापूर्वी रय शिक्षण संस्थेचा मी चेअरमन झालो. अध्यक्ष आणि चेअरमन म्हणजे घोटाळा होतो. अध्यक्ष रय शिक्षण संस्थेचे आदरणीय शरद पवार साहेब आहेत आणि मी चेअरमन म्हणजे कार्याध्यक्ष आहे. तर मुद्दाम क्लिअर केलं. तर रय शिक्षण संस्थेला मी चेअरमन झालो 2 वर्षापूर्वी. त्याच्यापूर्वी मी सेवानिवृत्तीनंतर काय काम करायचं, तर ग्रामीण विकासामध्ये काम करायचं ठरवलं. कारण माझा जो अनुभव आहे ग्रामीण विकासाचा, गावामध्ये मी गेले 42 वर्ष गावातला कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि म्हणून त्याचा जो अनुभव आहे त्याच्या आधारावर किंवा माझं पॉलिसी मेकिंगमध्ये, मगाशी बायोडेटामध्ये सांगितलं की मी एक असा नशिबाना अधिकारी आहे की माझ्या नावानं खूप सरकारी योजना आहेत की ज्या महाराष्ट्रभर गेल्या आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला त्याचा लाभ झाला. तर तो माझा अनुभव, मी प्रशासनामध्ये चांगलं काम करत होतो असं मला वाटतं. कारण झिरो पेंडेन्सी राबवलं म्हणजे चांगलंच काम केलं असं म्हटलं पाहिजे. आणि गावामध्ये पण गावाच्या विकासाचं पराकोटीचं चांगलं काम करतो. हा सगळा अनुभव एक महाराष्ट्राला परत द्यावा म्हणून मी सत्व फाउंडेशन नावाची संस्था चालू केली माझ्या रिटायरमेंट नंतर. सत्व म्हणजे स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग व्हिलेजेस, SATV, वी प्रोनाउन्स इट ॲज अ सत्व. तर सत्व फाउंडेशनची स्थापना केली आणि मग निढळसारखी गावं महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावीत म्हणून मी एकूण 30 गावामध्ये कामाला सुरुवात केली आफ्टर सेवानिवृत्ती. पण मग करोना आला, नंतर मी रयतेला चेअरमन म्हणून जॉईन झालो, म्हणून मी संख्या पुढे वाढवू शकलो नाही. आणि त्या 30 पैकी 15 गावं निसटली, म्हणजे त्यांनी ते सस्टेन नाही झाली. म्हणजे काय, मी गावाच्या विकासाच्या जे काही स्ट्रॅटेजीज बनवलेल्या आहेत, जे काही मॉड्यूल्स बनवलेले आहेत, त्या मॉड्यूलप्रमाणे काम करण्याची तयारी त्या गावाने सुरुवातीला दाखवली. नंतर त्याच्यातून बाहेर पडले. गावात राजकारण असतं, अनेक प्रॉब्लेम असतात आणि म्हणून 15 गावं गेली. आज 15 गावामध्ये माझं सत्व फाउंडेशनचं आणि त्या गावाच्या नोकरवर्ग संघटना, ग्रामपंचायत आणि तिथली ग्रामविकास समिती यांच्याबरोबर ट्रायपार्टिट ॲग्रीमेंट आहे. आणि मी आता 15 गावामध्ये काम करतो आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये स्वतःचं गाव सोडून अजून कुणीही दुसऱ्याचं गाव विकासाला घेतलेलं नाही आहे. आय एम अ पर्सन की मी आज 15 गावामध्ये काम करतो आहे महाराष्ट्रामध्ये. आणि निढळ गाव विकसित करायला मला 42 वर्ष लागली माझ्या मार्गदर्शनाखाली. आणि मी जी स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे त्याच्याप्रमाणे कुठलंही गाव या राज्यामध्ये 10 वर्षामध्ये माझ्याच गावा इतकं विकसित होऊ शकतं. आणि यासाठी पैसा गव्हर्नमेंटचा बक्कळ असतो. 90% गावाचा विकास हा शासकीय योजनांमधून होतो, 10% लोकवर्गणी द्यावी लागते. तर हे सगळं हे पुस्तक रूपानं आपल्यासमोर दिलेलं आहे. सत्व फाउंडेशन म्हणजे काय, तिचं काय स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यानंतर दळवी पॅटर्न म्हणजे काय, त्याची काय स्ट्रॅटेजी आहे, आणि एकूण गावामध्ये काय विकास केला, त्याची 23 प्रकरणं आहेत. तर सुंदर पुस्तक आहे, आपण ते घ्यावं. तर हे सत्व फाउंडेशनबद्दल, निढळबद्दल बोललो, पुस्तकाबद्दल बोललो, रयतबद्दल बोललो. आपल्या सगळ्यांना मॅडम तुम्ही सुचवल्यामुळे मग शेवटचं आणखी एक 5 मिनटं मी घेतली. पण मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की उत्तम आरोग्य आपल्या सगळ्यांचं राहावं. त्यासाठी पण आपल्याला इथं मार्गदर्शन मगाशी सांगितलं, म्हणजे त्या प्रत्येक क्षेत्रातली सेवानिवृत्तामध्ये माणसं आपल्याला आहेतच. की ज्येष्ठांनी कसं, खूप सुंदर पुस्तक मॅडम लिहिले आपण, त्याच्याबद्दल बोलायचं राहिलं. नावच सुंदर आहे, ज्येष्ठांच्या आयुष्यातील रंग मावळतीचे उजळण्यासाठी, खाली शब्द एक उजळण्यासाठी टाकायला हरकत नव्हता. तर श्यामला रघुनाथ माने यांनी हे पुस्तक लिहिले. त्यांनी आपल्याला या ठिकाणी त्यांची अनुक्रमणिका पण वाचून दाखवली. असे विषय आहेत की एखाद्या विषयावर कुणीतरी कुठंतरी लिहिलेलं आहे, परंतु ज्येष्ठांच्या सर्वच अंगांचा, सर्वच प्रश्नांचा विचार करून ज्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शक अशा प्रकारचं पुस्तक लिहिलं आहे, खूप सुंदर पुस्तक लिहिलं. आणि म्हणून आपल्याला पण मला धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.